त्याच्यावरती सगळं राजकारण होत आहे। पोलिसवाल्यांनी जे पण केलं ते एकदम बरोबर केलं आणि ज्या कुठला पोलिसाला लागलेला आहे त्याची नार्को टेस्ट करावी। पूर्णपणे तर नाही, कारण कुठल्याही गोष्टीच्या दोन बाजू आहे। लीगल प्रोसेस से जस्टिस देना सही होता था, योग्यच आहे। जो किया है वो गलत है। बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणात पोलिसांनी आरोपी अक्षय शिंदे याला ताब्यात घेतले होते। या दरम्यान पोलीस पथक अक्षयला चौकशीला घेऊन जाताना अक्षयने पोलीस अधिकाऱ्याची पिस्तूल हिसकावून पोलीस अधिकाऱ्याच्या दिशेने गोळी झाडली। यात त्याला प्रत्युत्तर म्हणून पोलीस अधिकाऱ्यांनी सुद्धा आरोपी अक्षयवर गोळी झाडली। या चकमकीत अक्षयचा मृत्यू झाला होता। पोलीस प्रशासनाने यावेळी घेतलेला पवित्रा नेमका योग्य होता की अयोग्य हे जाणून घेण्याकरिता आमच्या प्रतिनिधीने अमरावती शहरातील काही विद्यार्थ्यांसोबत संवाद साधला। या दरम्यान अनेक विद्यार्थ्यांनी या घटनेत आपले मत स्पष्ट केलेत। यामध्ये अनेक विद्यार्थी तसेच विद्यार्थिनींनी आपल्या प्रतिक्रियाही स्पष्ट केल्या। बदलापूर प्रकरणाने पुऱ्या महाराष्ट्रात नव्हे तर भारतात गाजलेलं होतं। बदलापूर येथील एका शाळेमधील जे आहे 2 मुलीवर अक्षय शिंदे नावाच्या आरोपींनी लैंगिक अत्याचार केलेला होता। हे प्रकरण संपूर्ण भारतामध्ये गाजल्यानंतर संपूर्ण भारतामध्ये याचा विरोध करण्यात आलेला। अनेक ठिकाणी जे आहेत आंदोलनं सुद्धा करण्यात आलेले होते। अक्षय शिंदे यांना अटक करण्यात आली होती, मात्र गेल्या 2 दिवसा अगोदर जे आहेत अक्षय शिंदे यांना कोर्टामध्ये हजर करण्याच्या वेळेस पोलिसांच्या चकमकीत जे आहेत अक्षय शिंदे यांचं एन्काउंटर करण्यात आलेलं आहे। आता सर्वात मोठा प्रश्न आपल्यासमोर निर्माण होतो की पोलीस प्रशासनाकडून हा एवढा मोठा पवित्रा घेण्यात आलेला होता, हा योग्य की अयोग्य हे जाणून घेण्याकरिता आज आपण एका महाविद्यालयामध्ये आलेलो आहे आणि महाविद्यालयातील अनेक विद्यार्थिनी असो किंवा विद्यार्थ्यांनी असो त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया की पोलीस प्रशासनाचा एवढा मोठा हा पवित्रा घेतलेला हा कितीपट योग्य आहे की अयोग्य आहे। चला तर आपण जाणून घेऊया। अनेक विद्यार्थिनींनी आपल्यासोबत जुळलेले आहेत। काय सांगाल, बदलापूरच्या प्रकरणात आता अक्षय शिंदे यांचा एन्काउंटर करण्यात आलेला आहे पोलीस प्रशासनाकडून, हे कितीपट योग्य आहे की अयोग्य आहे? नमस्कार, मी साक्षी केळकर, BGMC फर्स्ट इयरची स्टुडंट। याला बघितलं गेलं तर जेव्हा समाजामध्ये अशा घटना घडतात तर तेव्हा आपण कॅन्डल लावतो आणि जे काही आपलं 8-10 दिवसाचं असतं आणि पुढे अशाच घटना घडत राहतात। तर यासाठी एका दृष्टिकोनातून बघितलं तर असं व्हायला पाहिजे, पण ते होताना म्हणजे त्याला मारून टाकण्यात आलं किंवा त्याच्यावरती गोळीबार झाला, हे होताना कायद्याचं पालन आपल्याला कुठेतरी करायला पाहिजे, कारण हे खूप अयोग्य प्रकारे झालं असं मला वाटतं। एक तर आहेच की जेव्हा अशी घटना घडते तेव्हा असं व्हायला पाहिजे, असा कायदा आपल्याकडे असायला पाहिजे की पुन्हा हे कोणासोबत ना हो, पण त्याच्यासोबत जे झालं आणि मुळात आता ते का झालं हे पण खूप मोठी आपल्यासाठी गोष्ट आहे आणि ते कसं झालं हे पण माहिती नाही। फक्त एवढंच आपल्याला माहिती आहे की त्याला मारण्यात आलं किंवा त्याच्यावरती गोळी झाडण्यात आली। तर ह्या गोष्टी ज्या मुलींबद्दल समाजामध्ये होतात त्यासाठी लॉ किंवा असा कडक कायदा असायलाच पाहिजे, पण हे चुकीच्या मार्गाने झालं असं मला वाटतं। आपल्याला असं वाटतं की पोलीस प्रशासनाने हा एवढा मोठा पवित्रा जो घेतला त्यांचा एन्काउंटर करण्यात आला हा अयोग्य आहे असं आपलं मत आहे का? पूर्णपणे तर नाही, कारण कुठल्याही गोष्टीच्या 2 बाजू आहे आणि पूर्णपणे मी म्हणणार नाही की त्यांनी अयोग्यच केलं म्हणून, कारण एका दृष्टिकोनातून बघितलं त्यांचं बरोबर होतं, परंतु तो गाडीतून आणि त्याचं प्रकरण काय आहे नेमकं ते पूर्ण त्यांनी पहले स्टडी करायला पाहिजे होता आणि याच्यावरती एवढंच सांगेल मी। काय सांगाल आपण? सर, मेरा नाम है आरिफा हुसैन और मेरा ये मानना है कि पुलिस ने ये जो काम किया है ये पूरी तरीके से गलत है। अगर हम देखें तो राइट्स दोनों लोगों के लिए बराबर होने चाहिए, भले वो कॉन्विक्ट हो विक्टिम हो, दोनों के लिए बराबर होने चाहिए। और इससे ये सामने आ सकता है कि अगर उन्होंने बिना लीगल प्रोसेस के उसका एनकाउंटर कर दिया तो हो सकता वो बाकी किसी बड़ी हस्ती, कोई पॉलिटिकल पर्सनालिटी जो उसको बैक कर रही हो, उनका नाम छुपाने की कोशिश कर रहे हो। और अगर आप कोई कॉन्विक्ट है जो रेप कॉन्विक्ट है उसको अगर आप कहीं लेके जा रहे तो उसके हाथ में हथकड़ी नहीं थी, ऐसे कैसे वो पिस्तौल छीन के किसी पुलिस वाले से भाग सकता है? सर, ये सेम चीज़ थोड़े सालों पहले विकास दुबे के साथ भी हुई थी, उसके साथ भी काफ़ी नाम थे जो इन्होंने दफनाने की कोशिश करी थी और वही शायद यहाँ हो रहा है। आपको क्या लगता है फिर पुलिस प्रशासन ने जो भी किया है वो इनलीगल, क्या बताएंगे आप? जी सर, मुझे तो गलत लगता है। लेकिन इसी प्रकरण में पूरे भारत देश जो है एक तरह से पेटा गया था, मतलब कि हर जगह पर महाराष्ट्र में हो या भारत में रहो, हर शहर में आंदोलन किए गए, निवेदन दिए गए, कैंडल लाइट निकाले गए कि अक्षय शिंदे इनको फांसी दिए जाए या फिर उनका इनकाउंटर किया जाए। अभी इनकाउंटर तो हुआ, लेकिन फिर आपको इनलीगल क्यों लगता है? सर, हमारे पास कॉन्स्टिट्यूशन एक रीज़न के लिए है। अगर हम खुद ही
आज ये थे, मतलब ये घोषित थे कि वो कॉन्विक्ट है। कल कोई ऐसा इंसान आया, उसको बिना लीगल प्रोसेस के सिर्फ हमने मान लिया कि वो क्रिमिनल है और उसका इनकाउंटर कर दिया, तो ये सही नहीं होगा। लीगल प्रोसेस एक चीज़ के लिए दिया गया है और वो उसका पूरा पालन करना चाहिए, ऐसा मेरा मानना है। भारतीय संविधान इन सब चीज़ों को जो है अपने भारतीय संविधान में माने नहीं जाते हैं कि किसी भी व्यक्ति को इनकाउंटर करने की परमिशन जो है अपने भारत संविधान में दिए नहीं जाते। क्या आपको लगता है फिर कि संविधान में ऐसा कुछ होना चाहिए कि ऐसा इतनी बड़ी घटना करने के बाद किसी का इनकाउंटर या उनको फांसी दी जाए? सर, फांसी की सज़ा तो ऑलरेडी अपने संविधान में है। इनकाउंटर करना तो गलत मुझे लगता है अभी भी, और वो कोई लीगल इनकाउंटर नहीं था। उनके पास कोई कोर्ट का ऑर्डर नहीं था कि आप ये कॉन्विक्ट को इसका इनकाउंटर कर दीजिए। उन्होंने ये इलीगल तरीके से किया है। अगर लीगल प्रोसेस से उसको फांसी मिलती तो शायद जस्टिस ज़्यादा अच्छे से डिलीवर होता था, ऐसा मेरा मानना है। आपका कहना है कि फांसी दिए जाए, मतलब इनकाउंटर लीगल प्रोसेस से जस्टिस देना सही होता था। जी, काय सांगाल आपण, काय वाटते आपल्याला या प्रकरणाबद्दल? ते प्रकरण झालं आहे त्याबद्दल ते एका प्रकारे चांगले पण म्हणू शकतो आणि नाही पण, संविधानप्रमाणे पण आपण त्याला करू शकतो। जर त्यांचा एन्काउंटर झालेला आहे ते पण छान आहे आणि नाही पण जर त्यांनी संविधानप्रमाणे जर केलं असतं ती प्रोसेस जी आहे ती लांब गेली असते आणि ते एन्काउंटरमध्ये झालेलं आहे ते मला वाटतं की बरोबर झालेलं आहे। चांगलं झालं आपल्याला। हो। काय सांगाल, काय वाटते आपल्याला? प्रकरण झालं, अक्षय शिंदे यांचं इनकाउंटर करण्यात आलेलं आहे। ते एन्काउंटर झालं ते संविधानमध्ये नव्हतं ना एन्काउंटर करायला लागते म्हणून, कारण संविधानमध्ये पहिला इन्क्वायरी बसायला पाहिजे होती, नंतर काही असेल ना। बरोबर। काय वाटते आपल्याला, नाही व्हायला पाहिजे की व्हायला पाहिजे? पोलीस प्रशासनाने जो पवित्रा घेतला, जे पाऊल उचललं ते योग्य आहे की अयोग्य आहे? अयोग्य आहे, कारण पहिले संविधानामध्ये लिहिलं आहे ना, पहिले त्याच्यावर इन्क्वायरी झाली पाहिजे ना, त्याच्याशिवाय नाही काही होऊ शकलं असतं ना। काय सांगाल आपण, काय वाटते आपल्याला? एका दृष्टीने ते चांगलं पण आहे आणि एका दृष्टीने जर विचार केला तर ते अयोग्य आहे, कारण आपण एका कोणावर पण हे करू म्हणजे आरोप नाही करू शकत ना का ते दोषी असणार म्हणून। पण जर आपण ते आधी ते संविधानाच्या कायद्यानुसार जर आपण आधी सर्व गोष्टींचा विचार विनिमय करूनच ते प्रोसेस करायला पाहिजे। शिंदे जो काही प्रकार केलेला आहे, जो काही गुन्हा घडलेला होता, हा त्यांच्यावर मान्य झालेला होता की त्यांनी 2 मुलींचा सोबत लैंगिक अत्याचार केलेला होता म्हणून। तरीसुद्धा आपण ते एका दृष्टीने संविधानाच्या कायद्यानुसारच सर्व करायला पाहिजे होतं। आपल्याला असं वाटतं की पोलीस प्रशासनाने हा काही पवित्र उचललेला आहे किंवा त्यांचा इनकाउंटर केलेला आहे, हा इनलिगल म्हणजे नाही व्हायला पाहिजे? हां, नाही व्हायला, तो योग्य पण आहे आणि अयोग्य पण आहे। काय सांगाल? मी BA फर्स्ट इयरची विद्यार्थिनी पल्लवी रायते आहे। मी सकाळीच आज न्यूज वाचली की एका म्हणजे आरोपीवर एन्काउंटर झालं, म्हणजे त्या आरोपीने एन्काउंटर केलं, त्या आरोपीवर एन्काउंटर झालं। पण मला असं वाटते की जर तो दोषी असेल तर त्याचं एन्काउंटर का भर रस्त्यात केलं असतं तरी चाललं असतं, परंतु त्याच्यावर गुन्हा सिद्ध व्हायला पाहिजे होता। तेव्हा कुठं त्यांना म्हणजे फाशीची शिक्षा वगैरे दिली असते तर चाललं असतं, पण जर तो दोषी असेल तर तो एकदम म्हणजे योग्यच आहे। योग्यच आहे। क्या वाटते पुलिस प्रशासन एवढा मोठा? मेरा नाम तमन्ना शेख है और मैं BA सेकेंड ईयर की विद्यार्थी हूँ। मुझे ऐसा लगता है कि इनकाउंटर करने से पहले उन लोगों ने इनकाउंटर नहीं करना चाहिए था, और इनकाउंटर करने से पहले अगर उसको सभी के सामने फांसी देते थे तो इनकाउंटर होता ही नहीं था ना फिर। इसलिए उन लोगों ने जो किया है वो गलत है, और यही बोलूँगी मैं कि जो भी है वो गलत है। इतनी टाइम लेने से अच्छा है कि उसको फांसी ही दे दी जाती पहले सबके सामने, तो वो बेटर रहता। नहीं, पुलिस प्रशासन का कहना ऐसा है कि अक्षय शिंदे ने वहाँ से भागने की कोशिश की और रिवॉल्वर निकल के जो है तो एक पुलिस कर्मचारी भी जख्मी हुआ है उसमें। उसी इसमें जो है अक्षय शिंदे का इनकाउंटर हुआ है। क्या आपको ये सही लगता है? सर, मैं वही बोल रही हूँ, इनकाउंटर होने से पहले अगर उसको सभी के सामने फांसी दी जाती तो इनकाउंटर नहीं होता। बस यही बोलना है। आपका कहना है कि फांसी दी जाती? हाँ, बस। अनेक विद्यार्थिनीने आपलं मत आपल्यासमोर स्पष्ट केलेलं आहे। आपल्यासोबत काही विद्यार्थीसुद्धा जुळलेले आहेत, आपण त्यांचीसुद्धा जाणून घेऊया। काय सांगशील, अक्षय शिंदे यांचं इनकाउंटर झालेलं खूप मोठं प्रकरण झालं होतं भारतामध्ये, हे काय आपलं काय मत राहील? मेरा नाम है प्रेम कहतास। मेरे हिसाब से तो ये सही हुआ, पर इनकाउंटर करने का एक तरीका रहता था, उसको लीगली करना चाहिए था। उन्होंने बिना कुछ इन्फॉर्मेशन, अगर उनके पास इन्फॉर्मेशन होंगी कुछ उसके बारे में, उसमें कोई पॉलिटिक्स वगैरह का हाथ होगा, शायद इसी वजह उन्होंने इनकाउंटर किए होंगे। क्योंकि जो मैक्सिमम जो पुलिस वाले रहते हैं उनके पास जो गन रहती है वो लॉक रहती है, और ये गन अनलॉक थी, इन्होंने 3 फायर किए थे बोलते, तो ऐसा तो होना नहीं चाहिए था। और इनके साथ में, इनके पास में रहते हुए, इनके हाथ में हथकड़ी होते हुए भी वो भाग गए, मतलब बहुत बड़ी बात है। इसके अंदर कोई पॉलिटिक्स वगैरह का हाथ होगा, इसीलिए उनका इनकाउंटर
किया गया। यामध्ये पोलीस प्रशासनाचं असं म्हणणं आहे की अक्षय शिंदे हा पडण्याच्या फिर्यादीमध्ये होता, त्यामध्येच त्या जखमी त्यांचा एन्काउंटर करावा लागला पोलीस प्रशासनाला. काय वाटते आपल्याला? उसमें तो ऐसी बात है कि वो भागने का उन्होंने ये की है, मतलब भागने की कोशिश की है, पर इनके पास में गन थी तो गन लॉक रहने को होना था, अनलॉक थी, और उसमें बात उनकी हथकड़ी की थी तो वो भाग कैसे सके? इतने लोगों के होते हुए भी वो भाग गए, इसका मतलब कुछ ना कुछ तो बात होंगी। क्या लगता है आपने जो भी पुलिस ने अभी किया है वो सही है गलत? नहीं, इनकाउंटर किया वो सही है, पर उसको सही तरीके से करना चाहिए था। उसके पीछे संविधान है, संविधान के अंदर जो कानून कायदे हैं वो हिसाब से करना चाहिए था, ये मेरा बोलणं आहे। माझं म्हणणं हे आहे की जरी म्हणजे आता जरी पॉलिटिकल लोक त्याच्यावरती राजकारण करत आहे, आता म्हणजे BJP किंवा शिंदे सरकारची सरकार आहे, त्याच्यामुळे बाकीचे लोक विरोध करत आहे, आणि जरी त्यांची सरकार असती तर त्यांच्या वेळेस जर असं झालं असतं तर ते बोलले असते हे बरोबर आहे. त्याच्यावरती सगळं राजकारण होत आहे, आणि सगळ्यात पहिली गोष्ट रेपिस्टला मारूनच टाकलं पाहिजे, भली ते फाशी असो की एन्काउंटर असो की काही असो, हे बरोबर आहे की त्याला मारून दिलं पाहिजे. आणि जर आपली सरकार नाही आणि त्यांच्या सरकारात काही दुसरं काही घडलं, आणि जरी ते चुकीचं असलं तर विरोधकाला विरोधच करणं असते. त्याच्यामुळे हे जे काही झालं आहे ते बरोबर झालं आहे. जरी याच्यात काही लोकांची नावं तबत असणार, तर जरी त्याचं एन्काउंटर नसतं झालं त्यांचं नाव समोर आलंच नसतं, कारण की त्यांची सरकार आहे, जेव्हापर्यंत त्यांची सरकार आहे त्यांचं नाव समोर नाही येणार आहे. सर, अक्षय शिंदे यांचा एन्काउंटर करण्यात आला आहे. बदलापूरचं प्रकरण संपूर्ण भारतामध्ये गाजलेलं होतं. काय वाटते आपल्याला? एका अर्थाने एक नागरिक म्हणून मला प्रश्न पडतो आहे की आपल्या इथे न्यायव्यवस्था आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी न्यायव्यवस्था आपल्याला लावलेली आहे, त्यामध्ये एखादा हातकडी घातलेला कैदी जेव्हा तुम्ही एका पोलीस स्टेशनमधून दुसऱ्या पोलीस स्टेशनमध्ये किंवा एखाद्या ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी नेताय, तर पूर्ण प्रोटेक्शन त्याचं असायला पाहिजे होतं. परंतु जो साधा क्लर्क असलेला माणूस, मी त्याचं एन्काउंटर झालं याचं समर्थन किंवा विरोध न करता मला एवढा प्रश्न पडतो की अशा माणसाला पोलीस खात्यामध्ये जेव्हा चर्चा होते तेव्हा 2-2 महिने ते रिव्हॉल्वर चालवण्यासाठी ट्रेनिंग दिलं जातं असं म्हणतात, आणि तो 2 मिनिटात सर्व शिकला आणि त्यांनी राऊंड पण फायर केलेत. कुठेतरी एक प्रश्नार्थक चिन्ह तयार होतं. आणि त्याच्याही पलीकडे मला असं वाटतं की एखादा जर जीवानीशी जातो असं येतं, त्याचं एक खूप मोठं राजकारण काल पूर्ण सोशल मीडियावरती दिसायला लागलं की ठोक दिया, मार दिया. मला कुठेतरी प्रश्न पडतो की न्यायव्यवस्था जर अशीच चालत राहिली तर उद्या एखाद्या व्यक्तीवरती अन्याय होत असताना काही वेळ लागणार नाही, कारण सोशल मीडिया इतका स्ट्रॉंग झालेला आहे की अक्षरशः त्याची कुठलीही चौकशी न करता, त्याला कुठल्याही प्रकारचं त्याची माहिती गोळा न करता, त्याला कुठलंही हेरिंग न देता डायरेक्ट त्याला दोषी ठरवून काल सर्व या देशाचे गृहमंत्री, या देशाचे मुख्यमंत्री असो किंवा सर्वपक्षीय जे नेते आहेत ते सांगायला लागले की आम्ही ठोकून दिलं. म्हणजे इव्हन तर त्या ठाण्याच्या खासदारांनी सांगितलं की शिंदे ठोक सरकार. म्हणजे कुठंतरी न्यायव्यवस्थेला एवढं बाजूला ठेवून जर तुम्ही हे काम करत असाल आणि तुम्हाला योग्य वाटत असेल तर या सरकारला, या लोकांना हे लखलाभ असो. माझी कळकळीची विनंती अशी आहे की जे काही घडलं ते चुकीचं घडलं, त्याला न्यायव्यवस्थेच्या माध्यमातून व्हायला हवं होतं. याची न्यायिक जर जाच तुम्ही केली, चौकशी केली आणि जर तुम्ही ते लोकांपर्यंत खरं आणलं तर प्रश्न पडतो की 1 महिन्यापासून तिथले मेन व्यवस्थापक सर्व शाळेचे गायब आहेत, ते तुम्हाला सापडत नाही. आणि हा व्यक्ती तुमच्यापासून रिव्हॉल्वर घेऊन जातो, म्हणजे पोलीसही कुठेतरी निष्क्रिय झाल्याचं दिसतं आहे. ही पोलीस व्यवस्थासुद्धा कुठेतरी डगमळीत झालेली आहे. याच्यावरती थोडी चौकशी बसली पाहिजे, आणि भविष्यात असे कुठलंही एन्काउंटर होणार नाही ते चुकीच्या पद्धतीचं असेल तर. आणि ज्या कुठल्या पोलिसाला लागलेला आहे त्याची नार्को टेस्ट करावी आणि नेमकं काय घडलं ते पुढे येऊ द्यावं आणि ते जनतेसमोर सांगावं असं मला वाटतं. काय वाटते आपल्याला या प्रकरणात? सर, जे काही पण प्रकरण झालं, मला तर असं वाटते की पोलीसवाल्यांनी जे पण केलं ते एकदम बरोबर केलं. कारण यानंतर कोणत्या आरोपीचं हे नाही होणार की त्याला 3 महिने ठेवणार, 4 महिने, किंवा नंतर त्याला जन्मठेप होणार, कधीपर्यंत त्याला शिक्षा भेटणार. आज जर त्यांनी पोलीसवाल्यांनी जर एन्काउंटर केला तर दुसऱ्या कोणाची हिंमत नाही होणार नाही अशी करायची. कारण एवढे प्रकरण वाढत आहे. आपलं तुम्हाला पण माहिती आहे कोलकात्यामध्ये पण प्रकरण झालेलं आहे. खूप सारं पोलिसांनी असं सिद्ध केलं आहे की अक्षय शिंदे यांनी रिव्हॉल्वर त्यांची हिसकली. बिलकुल बरोबर केलं सर. त्यांना हिसकली पण नसेल तरी पण बिलकुल बरोबर केलं, कारण याच्यानंतर कोणाची हिंमतच नाही होणार ना.
अनेक विद्यार्थ्यांनी जे आहेत आपल्या प्रतिक्रिया आपल्या माध्यमातून स्पष्ट केलेल्या आहेत. काही विद्यार्थ्यांचं म्हणणं असं आहे की बा हे जे सर्व प्रोसेस झाली हे लीगल पद्धतीने व्हायला पाहिजे होती, तर काही विद्यार्थ्यांचं असं म्हणणं आहे की अशा कोणत्याच प्रकारची घटना घडायला नको होती. अनेक विद्यार्थ्यांनी आपलं स्पष्ट समोर केलेलं आहे. याच सोबत आणखी आम्ही दुसऱ्या महाविद्यालयामध्ये जाऊन सुद्धा विद्यार्थिनींचं किंवा असो विद्यार्थ्यांचं असो मत काय आहे याबद्दल आम्ही नक्कीच स्पष्ट करणार आहोत. कॅमेरामॅन विवेकसोबत मी रोहितकडे, पाहत राहा सिटी न्यूज अमरावती. त्याच्यावरती सगळं राजकारण होत आहे. पोलीसवाल्यांनी जे पण केलं ते एकदम बरोबर केलं आणि ज्या कुठला पोलिसाला लागलेला आहे त्याची नार्को टेस्ट करावी. पूर्णपणे तर नाही, कारण कुठल्याही गोष्टीच्या दोन बाजू आहे. लीगल प्रोसेस से जस्टिस देना सही होता था, योग्यच आहे. जो किया है वो गलत है